हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर अशी अगदी 5 मिनटात तयार होणारी ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे. उंची 14, छातीची घडी आपली 11.5 म्हणजे 40 छातीचं 10, चौथा भाग आणि प्लस 1.5 इंच मार्जिन. 11.5 40 छातीचं ब्लाऊज आपलं आहे. तर बघू शकताय तुम्ही 40 छातीचं ब्लाऊज असल्यामुळे 10ची घडी आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन असं आपण 11.5ची घडी घेतलेली आहे. बघू शकताय शोल्डर मुंडा 5.25 घेतलेला आहे. गळा रुंदी 2 घेतलेली आहे. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे. तर बघा, असा थोडासा खाली वक्र गोलाकार टाकून घ्यायचा. बघा, आपल्या गळा रुंदीच्या बाहेर 1 इंच एवढ्या हिशोबाने आहे. आणि बघा, इथं परत बाहेरून थोडंसं परत आत आणि परत थोडंसं बाहेरून घ्यायचं आहे. असं डीपमध्ये पाहिजे असेल तुम्ही आणखी डीप घेऊ शकता, पण मी असाच घेतलेला आहे. मला ह्याच्यापेक्षा जास्त डीप नको आहे. बघू शकताय तुम्ही, जसं आपण ड्रॉ केलेलं आहे ना तसं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. बघू शकता, खूप सुंदर आणि ट्रेंडिंग असा आपला ब्लाऊजचा गळा कटिंग करून झालेला आहे. आता मेन फॅब्रिक सवच ठेवायचं आणि अस्तर उलटं ठेवून आपल्याला सुया लावून बघा असं 1/2 इंच मार्जिन पकडत जसा आपण आकार दिला आहे तसं स्टिच करायचं. बघा, इथं कोपरा आला, कोपऱ्यात थांबवायचं, सुई खाली घालायची, कपडा फिरवायचा. कोपरा आला, कोपऱ्यात सुई खाली घालायची, कपडा फिरवायचा आणि टीप मारायची. अशा पद्धतीने संपूर्ण गळा आपण स्टिच करून घ्यायचा आहे. बघा, आता जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं आपल्याला पूर्ण कटिंग करून छोटे छोटे गळ्याला कट्स देऊन घ्यायचे आहेत. पण कटिंग करताना कुठेही आपलं मेन फॅब्रिक कट होणार नाही किंवा अस्तर कुठेही कट होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला संपूर्ण गळा कट करून छोटे छोटे मी कट्स देऊन घेतलेले आहेत. आता खालची जी आपण कमरपट्टी आहे ना ती डायरेक्ट आपण स्टिच करणार आहोत. बघा, इथं खाली फक्त 1/2 इंच मार्जिन पकडत आपल्याला व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं आहे. डायरेक्ट मी कमरपट्टी तयार करणार आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही दुसरी एक्स्ट्राची सुद्धा लावू शकता. ती कमरपट्टी कशी लावायची मी बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं आहे. बघा, आता गळा व कमरपट्टी ह्या दोन्हीच्या मध्ये बरोबर हात घालून आपल्याला पूर्ण कपडा उलटा करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही, व्यवस्थित हाताने प्रेस करत पूर्ण गळ्याला आपल्याला हाताने प्रेस करत दाबटीप अगदी व्यवस्थित अशी आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. दाबटीप मारताना सुद्धा सेम पोझिशन करायची आहे आपल्याला. बघू शकताय तुम्ही, अगदी काठावरून सुंदर अशी आपल्याला दाबटीप मारायची आहे. आणि बघा, इथं कोपरा आला ना, कोपऱ्यात सुई खाली घालायची, कपडा फिरवायचा आणि परत टीप मारायला चालू करायची आहे. अशाच पद्धतीने संपूर्ण गळ्यावरती आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. जिथं आपला कपडा आत गेलेला आहे तिथं अंगठ्याच्या साहाय्याने कपडा बाहेर ढकलायचा. बघा, अस्तर आणि मे फॅब्रिकच्या मध्ये मी अंगठा घातलेला आहे आणि पूर्ण कपडा असा बाहेर ढकलत आहे, जेणेकरून काय होईल, आपला कपडा पूर्ण व्यवस्थित बाहेर येईल, कुठेही कपडा आत जाणार नाही. त्यामुळे आपल्या गळ्याचं फिनिशिंग बिघडणार नाही. जसा गळा आपण कटिंग केलेला आहे सेम गळा त्याच पद्धतीने आपल्याला दिसतो. बघू शकते गळ्याचं फिनिशिंग खूप सुंदर असं आपलं गळ्याचं फिनिशिंग आलेलं आहे. आता खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला सेमच दाबटीप टाकून घ्यायची आहे. बघा, आता मेन फॅब्रिक व अस्तर एकसारखं जोडून घेऊन एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे. पाठीतल्या टकसुद्धा मी मारून घेतलेले आहेत. आता ही कॉन्ट्रास्ट आपली लेस मी घेतलेली आहे. कॉन्ट्रास्ट
साडीच्या कलरची, नारायणपेठ आपली साडी आहे, ह्या साडीच्या कलरची मी लेस घेतलेली आहे. काठावर आपली ऑलरेडी लेस मॅचिंग आहे. बघा इथे मी समोसा लेस घेऊन अशी डबल टिप मारून घेतलेली आहे. त्या बाजूला सुद्धा मी सेम अशीच लेस लावून घेणार आहे. बघा इथंच आपल्याला लेस कट करायची आणि इथून खालच्या बाजूला आपल्याला थोडासा वेगळा आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. आपल्याला काखेतून अशी आपल्याला ही लेस इथं लावून घ्यायची आहे. लेस ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस इथं लावू शकता. पण माझी साडी नारायणपेठ असल्यामुळे साडीचा कलर असा बिस्किटी कलर आहे, चिकू कलर आहे. पण साडीवरती काठ असे आपले ब्लाऊज पिसावरती बाहीचे काठ असे आहेत, त्यामुळे मी इथं अशी लेस घेतलेली आहे. बघा इथं थोडीशी लेस कोपऱ्यात फोल्ड करून घ्यायची आणि आपल्याला टिप मारायला चालू करायची. म्हणजे काय होईल, जसं आपला ब्लाऊज शिवताना कोणा पण काढलेला आहे ना, तसाच लेस शिवताना सुद्धा सुंदर असा लेस लावताना सुद्धा सुंदर असा आपला कोना निघतो. यासाठी प्रत्येक कोण्यात लेस आपल्याला थोडीशी फोल्ड करून घ्यायची. बघा इथं सुद्धा आपल्याला डबल टिप मारून घ्यायची. डबल टिपला मारल्यामुळे काय होतं, लेसचं फिनिशिंग खूप सुंदर दिसतं आणि लेस एकसारखी व्यवस्थित अशी पूर्ण ब्लाऊजला लागली जाते. बघा मेन फॅब्रिक आणि अस्तर व्यवस्थित कट करून एक्स्ट्राचं मार्जिन मी कट करून घेतलेलं आहे. आता पाठीतल्या टकसुद्धा मी 4.5 इंच उंचीच्या आणि अर्धा इंच रुंदीच्या दोन्ही बाजूच्या ऑलरेडीच मारून घेतलेल्या आहेत. ज्यांना कोणाला बघायचं असतील त्यांनी मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओवर बघू शकता. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. बघा आपल्या फायनल लुक ब्लाऊज खूप सुंदर दिसत आहे. आणि असेच नवनवीन ब्लाऊजचे डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक